देशातील नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरील दडपशाही थांबवावी या मागण्यांसाठी सोमवारी जत येथे सर्वपक्षीय राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात विद्यार्थी, युवक, महिला आणि विद्यार्थी तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे। पेपरफुटीतील दोषींना शिक्षा झाली पाहिजे, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा, लोकशाहीची गळचेपी बंद करा, संविधानाचा सन्मान करा अशा घोषणा देत आंदोलकांनी निषेध व्यक्त केला। यानंतर आंदोलकांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन दिलं। या निवेदनात नीट परीक्षा पेपरफुटीची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, देशातील परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह करावी, पेपरफुटीच्या रॅकेटचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, तसेच सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या शांततापूर्ण आंदोलनावरील कारवाई थांबवून त्यांना संविधानाने दिलेल्या अधिकारांचा सन्मान करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी वक्त्यांनी देशात वारंवार घडणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात येत असल्याची खंत व्यक्त केली आहे। विद्यार्थ्यांना न्याय देण्याऐवजी आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याचा आरोपही करण्यात आलाय। लोकशाही, संविधान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी एकत्र येणं आवश्यक असल्याचं मतही व्यक्त करण्यात आलंय।